नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरे यांची निवडणुकीतून माघार, गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या मंथरणीला यश. गोकुळ गीते यांचा मात्र अद्याप पाठिंबा नाही. छगन भुजबळांकडून राज्यसभेच्या जागेवरून नाराजी व्यक्त. मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळाचा नाही. भुजबळांचं सूचक वक्तव्य. तर दुसऱ्यांच्या मुलांना जो न्याय तोच मलाही मिळावा, पक्षाकडे मागणी. राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज. छगन भुजबळांसह पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे यांची उपस्थिती. भुजबळ वडिलांसारखे, आमच्यात कोणताही संघर्ष नाही, जैन यांची प्रतिक्रिया. प्रफुल्ल पटेल यांची अट मान्य झाली आणि त्यांचा माणूस राज्यसभेवर गेला. मात्र भुजबळ ओबीसीचे नेते, त्यांची अट का मान्य झाली नाही ते स्वतः भुजबळच सांगू शकतील. राज्यसभेसाठी भुजबळांचं नाव जाहीर न झाल्यानं संजय राऊतांचा टोला. नाशिकच्या येवल्यात ठिकठिकाणी भुजबळांच्या नाराज कार्यकर्त्यांचे बॅनर. राज्यसभेची उमेदवारी राजेंद्र जैन यांना देण्यात आल्यानं साहेब निर्णय घ्या अशा आशयाचे नाराज कार्यकर्त्यांकडून बॅनर. राज्यसभेच्या उमेदवारीवरून छगन भुजबळ नाराज नाहीत. राजीव जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताना भुजबळ तिथे उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांची प्रतिक्रिया. भुजबळ दुखावले की नाही हे मला माहिती नाही, पण त्यांना दिल्लीत यायचं असेल तर त्यात गैर काय. भुजबळ दिल्लीत आले असते तर देशाला मोठं नेतृत्व मिळालं असतं. खासदार सुप्रिया सुळे यांची छगन भुजबळांवर प्रतिक्रिया. भाजपवाल्यांकडे नक्की किती मतं आहेत ते आधी ठरवा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया. तर सर्व पक्षाच्या नगरसेवकांना भेटलो, ज्या अदृश्य शक्ती आहेत त्यांनाही भेटलो. जयकुमार गोरे यांनी केलेल्या टीकेवर धैर्यशील मोहिते पाटील यांचं उत्तर. धैर्यशील मोहिते, वसंत देशमुख यांनी ज्योती वाघमारे यांची भेट घेतली. वसंत देशमुख सोलापूर विधान परिषदेत मवियाचे उमेदवार. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यानं चर्चांना उधाण. तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका करत वाघमारे यांनी चर्चा फेटाळल्या. बारामतीचे नगरसेवक किशोर मासाळ यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी. तर ती क्लिप माझी नाही, व्हायरल व्हिडिओ क्लिपवरून किशोर मासाळ यांचं घुमजाव. रणजित पवारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही. ज्यानं मोठं केलं त्याच्याबद्दल असं कसं बोलू शकता. किशोर मासाळच्या वक्तव्यावरून रुपाली ठोंबरे यांची टीका. एकनाथ शिंदेच आमच्या मनातील मुख्यमंत्री. देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं, त्यांनी देशाच्या सर्वोच्चपदी जावं. बच्चू कडू यांचं वक्तव्य. तर 2029 मध्ये फडणवीसच मुख्यमंत्री असतील. परिणय फुकेंचं उत्तर. बच्चू कडू यांचं वैयक्तिक मत असेल, शिवसेनेचं असं मत नाही. दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात कुणापासून झाली आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. आशिष शेलार यांचं कडूंना प्रत्युत्तर. भाजपकडून एकनाथ शिंदे यांना जाणीवपूर्वक सातत्यानं डावललं जात आहे. ठाकरेंच्या सेनेचे आमदार भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. भाजपकडून एकनाथ शिंदे यांचा अपमान, भास्कर जाधव यांचं वक्तव्य. दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक संपन्न. नीट पेपरफुटी, एसआयआर याच्यासह 5 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. उद्धव ठाकरेंची ऑनलाईन तर सुप्रिया सुळेंची प्रत्यक्ष हजेरी. इंडिया आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा. पीएम पदाचा चेहरा निवडला पाहिजे, उद्धव ठाकरे यांनी मत मांडलं. खासदार संजय राऊत यांची माहिती. इंडिया आघाडीत यायचं असल्यास राज ठाकरे उद्धव ठाकरेंशी बोलतील. त्यानंतर दिल्लीत प्रमुख नेत्यांसमोर प्रस्ताव ठेवला जाईल, राऊतांचं वक्तव्य. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत राज ठाकरे कधीच जाणार नाहीत. राज ठाकरे कधीही राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीत येणार नाहीत. राऊतांच्या राज ठाकरे यांच्या इंडिया आघाडीसोबत येण्याच्या वक्तव्यावर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका. इंडिया आघाडीच्या बैठकीत ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचं कौतुक. उद्धव ठाकरेंकडून ममता बॅनर्जी यांचा बाघीण असा उल्लेख. सूत्रांची माहिती. तर इंडिया आघाडीत अधिक ताळमेळ असावा, नेत्यांची भूमिका. सूत्रांची माहिती. मार्मिकमधून राहुल गांधींवर स्तुतीसुमनं. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर टीका. स्तंभलेखक विकास झाडे यांच्याकडून महाराष्ट्र काँग्रेसवर टीका. ठाकरे सेना आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वादाची शक्यता. रायगडची जागा सोडण्याच्या बदल्यात आम्हाला पालकमंत्री पद मिळणार आहे. वाट बघत आहोत, लवकरच निर्णय होईल. भरत गोगावले यांचा दावा. तर पुन्हा दगाफटका झाला तर पुढे बघून घेऊ असाही इशारा. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत फारशी अडचण शिल्लक राहिलेली नाही. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. तर पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. सुनील तटकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. कोकण विधान परिषद बिनविरोध होणं संशयास्पद. घोडेबाजाराच्या चर्चांना वाव. महेंद्र दळवी यांची सुनील तटकरेंवर टीका. तर त्यांच्या मनानुसार झालं नाही म्हणून ते बोलतात. तटकरेंची महेंद्र दळवींवर प्रतिक्रिया. सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल.
महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत रोह्यातील कार्यकर्त्यांचा प्रवेश. तटकरे कुटुंबाच्या विरोधात राहिल्यानं कार्यकर्ते माझ्यासोबत. पक्ष प्रवेशानंतर शिवसेनेचे महेंद्र दळवी यांचा दावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख बबन पाटील यांचा बाळ मानेंवर निशाणा. बाण बोलताना बबन पाटील यांची जीभ घसरली. हारला तरी लढतो तोच शिवसैनिक, बबन पाटील यांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात बदल. राष्ट्रवादीचा वर्धापन दिन 10 तारखेऐवजी 11 तारखेला होणार. तटकरेंची माहिती. 10 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएची बैठक बोलावल्याची तटकरेंची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवार यांनी बारामती मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना छापलं. स्वच्छतेवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संतप्त. कॉलेजबद्दल अनेक तक्रारी आल्यानंतर अचानक भेट. मुख्यमंत्री कार्यालयाची सिडको आणि अदानी नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला कारण दाखवा नोटीस. सूत्रांची माहिती. राजशिष्टाचार नियमांचं पालन का नाही? छत्रपती शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळा निमंत्रणावरून नोटिशीतून सवाल. तर भाजपला मोठं व्हायचंय त्यामुळे शिंदेंना डावललं जात आहे. भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनलची एकहाती सत्ता. मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलचे सर्व 14 उमेदवार विजयी. बिनविरोध निवड झालेल्या दोघांचा समर्थ पॅनलला पाठिंबा. चित्रपट महामंडळ निवडणूक निकाल. नीलम शिर्के यांचा आरोपांना उत्तर. नीलम शिर्के म्हणून अर्ज भरला होता. नीलम उदय सामंत म्हणून नाही. नवरा मंत्री आहे तर त्यांनी मंत्रीपद किंवा मी अभिनय सोडावा का? शिर्केंकडून सवाल उपस्थित. डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिरात मुख्यमंत्री फडणवीसांकडून महाआरती. महायुती सरकारकडून महादेवाची महापूजा आणि भव्य महाआरती. मंत्रिमंडळाकडून मंदिर ट्रस्टला 4 एकर 25 गुंठे जागा देण्यात आली. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल. सिलेंडर रिफिलची संख्या वार्षिक 9 वरून 4 वर. लाभार्थ्यांना केवळ 4 सिलेंडरवरच अनुदान मिळणार. पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला जामीन मंजूर. 2 लाखांच्या जातमुचलक्यावर मुंबई हायकोर्टाकडून जामीन. नाशिकच्या टीसीएसमधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरण. मुख्य संशयित आरोपी निदा खानच्या चौकशीत धक्कादायक खुलासे. पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिल्याची निदाची कबुली. प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का. ज्येष्ठ नेते सुखेंदू शेखर राय यांचा राज्यसभा खासदारकीसह पक्षाचा राजीनामा. ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत असतानाच पक्षात आणखी एक राजीनामा. नीट यूजीची पुनर्परीक्षेचा पेपर लीक रोखण्यासाठी एनटीएचा महत्वाचा निर्णय. परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स गुप्त ठिकाणी लॉकडाऊन. सर्व तज्ज्ञांना एका गुप्त आणि अत्यंत सुरक्षित ठिकाणी लॉकडाऊन म्हणजेच कडक आयसोलेशनमध्ये ठेवल्याची माहिती. मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश गौतम पटेल आणि त्यांच्या कुटुंबियांना मागच्या 10 महिन्यांपासून अज्ञातांकडून धमक्या. 2024 मध्ये दाऊदी बोहरा समाजाचा खरा वारसदार निश्चित करण्याच्या दिलेल्या निर्णयामुळे धमक्या आल्याचं स्पष्ट. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात मोर्चा. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोर्चेकऱ्यांना नोटीस. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटीस. फुले योजनेतील शेतकरी थकीत असल्यास त्यांनाही कर्जमाफी द्या. शिवसेना नेते बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर अन्य योजनांमध्येही सरकार सकारात्मक. सीएम निर्णय घेतील. कृषी मंत्री दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अहिल्यानगरच्या श्रीगोंदा काँग्रेस कमिटीच्या वतीनं ट्रॅक्टर रॅली. कांदा उत्पादक शेतकरी कर्जमाफीचा निषेध करून संबंधित शासन आदेशात तात्काळ फेरबदल करण्याच्या मागणीसाठी निषेध आंदोलन. मान्सूनच्या आगमनानंतर राज्यातील विविध भागात जोरदार पावसाच्या सरी. जळगाव, अमरावती, सोलापूरमध्ये वादळी पाऊस. अमरावतीत वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून जळगावच्या निरुळ शिवारात नुकसानग्रस्त बागांची पाहणी. यावेळी शेतकऱ्याची रक्षा खडसे यांच्याकडून पाया पडून मदतीची मागणी. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्याची मागणी. सोलापूरच्या करमाळा शहरात पावसाची हजेरी. जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाल्यानं रस्त्यावर पाणी साचलं होतं. हिंगोली जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. हळद लागवड केलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. सोलापूरच्या माढ्यातील ग्रामीण भागात पावसाची जोरदार हजेरी. टेंभुर्णी, चिंचोली, भुताष्टे गावात वादळी वाऱ्यासह पाऊस. उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा. बारामती तालुक्यात 2 दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे फळबागांचं आणि पिकांचं मोठं नुकसान. केळीच्या बागा पूर्णपणे उद्ध्वस्त. फळबागांना हेक्टरी 22,500 रुपयांऐवजी भरीव मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी.
वर्धेच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसराला वादळी पावसाचा फटका. काही ठिकाणी पत्रे उडाले तर काही ठिकाणी वैरण भिजल्यानं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. अहिल्यानगरच्या कर्जतमधील मिरज गावला पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यासह परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाच्या कामांना वेग. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस. गणपतीपुळे, काजीरभाटी, नेवरे गावात जोरदार पावसामुळे तारंबळ उडाली. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. जळगावच्या चाळीसगावमध्ये जोरदार पावसाचं आगमन झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. आगामी शेती कामांनाही पावसामुळे गती मिळण्याची शक्यता. अमरावतीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वाऱ्यात 20 पेक्षा जास्त झाडांची पडझड. इरविन चौक ते बियाणी चौकापर्यंत झाडं उन्मळून पडली. पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाअभावी खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्या. मात्र मागच्या 8 दिवसापासून दररोज पावसासाठी पोषक वातावरण. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षाच. पेरण्या रखडल्यानं गणित कोलमडण्याची शक्यता. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन करत असतानाही नांदेड जिल्ह्यात मात्र पेरणीला सुरुवात. माहूर तालुक्यातील काही भागात शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर कपाशीची लागवड सुरू केली. तर अर्धापूर तालुक्यातील कोंडागाव परिसरात शेतकऱ्यांकडून 8 दिवसापूर्वीच कपाशीची लागवड. जळगावच्या रावेर तालुक्यातील तापी नदीच्या पाणी पातळीत गतवर्षीच्या तुलनेत 30 ते 40% घट. केळीपट्ट्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी तापी नदी पाणी पातळीत जून महिन्यातच घट होत चालल्यानं सिंचनाचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता. चंद्रपूर वनप्रकल्प विभागाच्या वतीनं येत्या पावसाळ्यात वृक्षारोपणासाठी 10,000 सीडबॉलची निर्मिती. विशेष पद्धतीनं तयार केलेल्या गोळ्यांमध्ये देशी झाडांच्या बिया. हे गोळे सध्या वाळवण्याची प्रक्रिया सुरू. सुमारे 16,000 गोळ्यांची निर्मिती केली जाणार. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांची बिलं साखर कारखान्यांकडे अद्यापही रखडलेली. येत्या 4 दिवसात ऊस बिलं अदा करा, अन्यथा आत्महत्या करू. शेतकऱ्यांकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नागपूर कृषी विभाग ॲक्शन मोडवर. 7,19,000 प्रतिबंधित बियाणं जप्त. 2 ताब्यात. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात आता ड्रोनद्वारे पोहोचणार औषधं आणि लस. धळगाव तालुक्यात ड्रोनद्वारे औषध वितरणाची दुसरी चाचणी यशस्वी. वेलखेडी ते हिंगला पाणी या 4 किलोमीटर अंतरावर ड्रोननं पोहोचवली अत्यावश्यक औषधं.